जिल्ह्यात सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। याच पार्श्वभूमीवर शासनाने दिलासा देत ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत जाहीर केली आहे। ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे। चुकीचे पर्याय निवडणे, आधार बँक तपशिलातील तफावत आणि डीबीटी सक्रिय नसणे ही प्रमुख कारणे आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत जाहीर केली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। त्यामुळे महिलांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत प्रसाद मिरकले यांनी सांगितले की लाभ थांबलेल्या महिलांनी अंगणवाडी सेविका किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 11 लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते। त्यांचे लाभसुद्धा चालू होते, परंतु ई-केवायसीमुळे बऱ्याच जणांचा लाभ अपूर्ण राहिलेला आहे। तरी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्यांचा लाभ पूर्ववत चालू आहे, परंतु ज्यांची ई-केवायसी अपूर्ण राहिली किंवा चुकलेली होती त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत आहे। या मुदतीमध्ये त्यांनी जो चुकलेला ई-केवायसी आहे ती पूर्ववत करून घ्यावी आणि जे अपात्र असतील किंवा याची संख्या आकडेवारी आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे, परंतु ज्यांच्या अपूर्ण राहिलेली ई-केवायसी त्यांनी ती 31 मार्च 2026च्या आतमध्ये पूर्ण करावी।